हिपॅटायटिस बी व्हायरस हा विषाणू हिपॅटोस्पेसिफिक आहे, म्हणजे हा फक्त लिव्हर सेल्समध्ये जातो आणि त्याला डॅमेज करतो. आता ह्याचा प्रसार कसा होतो, म्हणजे ह्याचं ट्रान्समिशन कसं होतं? हिपॅटायटिस बी व्हायरसचा रक्ताद्वारे प्रसार होतो. पूर्वी एका व्यक्तीला दिलेलं इंजेक्शन, सिरिंज आणि निडल हे दुसऱ्या व्यक्तीमध्ये वापरलं जायचं. तर ह्यामधून सुद्धा हिपॅटायटिस बी व्हायरसचं ट्रान्समिशन होऊ शकत होतं. जे लोक IV ड्रग्ज घेतात अशांमध्ये हे ड्रग्जचे सिरिंज एकमेकांमध्ये शेअर करणं हे खूप कॉमन गोष्ट आहे. अशा व्यक्तींमध्ये हिपॅटायटिस बी व्हायरसचा फैलाव होतो ब्लड ट्रान्सफ्युजनद्वारा. म्हणजे हिपॅटायटिस बी व्हायरस ग्रस्त असलेल्या व्यक्तीचं रक्त जर एखाद्या नॉर्मल व्यक्तीला जर चढवलं गेलं तर त्या रक्तामधून हे व्हायरस नॉर्मल व्यक्तीच्या शरीरामध्ये जाऊ शकतात आणि तिथं त्याला इन्फेक्शन करू शकतात. हिपॅटायटिस बी व्हायरस हा असुरक्षित शारीरिक संबंधामधून सुद्धा प्रसारित होतो. जर एखाद्या गरोदर मातामध्ये हिपॅटायटिस बी इन्फेक्शन जर पॉझिटिव्ह असेल, त्या गर्भातील शिशूला प्लासेंटाद्वारे हिपॅटायटिस बी इन्फेक्शनचं संक्रमण होऊ शकतं. एखादी महिला हिपॅटायटिस बी इन्फेक्शनग्रस्त असेल तर तिची डिलिव्हरी होताना तिचं ब्लड किंवा वेजनल फ्लूइड यांच्या संपर्कात ते नवजात शिशू येतं आणि त्याद्वारे सुद्धा त्याला हिपॅटायटिस बी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. हिपॅटायटिस बी इन्फेक्शन टाळण्यासाठी तुम्ही एकमेकांचे ब्रश वापरणं, म्हणजे फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्ही एकमेकांचे ब्रश शेअर करणं टाळायला पाहिजे. तुम्ही जेव्हा सलॉनमध्ये तुमचं हेअर कट किंवा दाढी करायला जाता त्यावेळेस हे नक्की लक्षात घ्या की तुमच्यासाठी जी ब्लेड यूज केलेली आहे ती नवीन असली पाहिजे. आजकाल तरुणामध्ये टॅटूइंग हे खूप फेमस आहे. टॅटू करताना जे काही इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं ते प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं असलं पाहिजे आणि यामुळे तुम्हाला हिपॅटायटिस बी इन्फेक्शन होणार नाही.